अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामीचं स्मरण करताच एखादा प्रश्न लगेच सुटतो. हे श्रद्धेचं फळ आहे का? स्वामीचं स्मरण करताच अनेक लोकांना आपल्या समस्यावर तोडगा मिळाल्याचा अनुभवसुद्धा आलेला आहे. ही एक केवळ भावनिक श्रद्धा आहे की यामागे काही वैज्ञानिक कारण आहे का, याचा विचार करणे खूप महत्त्वाचे आहे. बघा, चला तर आपण याच विषयावर बोलणार आहोत. आपण केवळ श्रद्धा म्हणून बाजूला सारण्याऐवजी या अनुभवामागे दडलेल्या कारणाचा शोध घेणे आवश्यक आहे. आपण जेव्हा एखाद्या संकटात असतो तेव्हा आपले मन अशांत, भयभीत आणि गोंधळलेले असते. अशा वेळी विचार करण्याची आपली क्षमता कमी होते आणि आपल्याला मार्ग दिसत नाही, म्हणून आपण निराशेनं घेरले जातो. आणि या क्षणी अनेक लोक ईश्वराकडे, आपल्या इष्टदेवतेकडे किंवा आराध्य देवतेकडे धाव घेत असतात किंवा आपल्या महाराजाकडे धाव घेतात. हे स्मरण किंवा प्रार्थना म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नसतो, तर ते आपल्या मनाला एक प्रकारचा आधार आणि स्थिरता देण्याचे ते कार्य करत असते. मग चला तर पाहूया, स्वामीचं स्मरण आपल्याला कशा प्रकारे धीर देतं आणि कोणत्या प्रकारे ते कार्य करतं, ज्याने आपले प्रश्न आपोआपच सुटतात. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा. स्वामीचे स्मरण करताना आपण आपल्या मनातील नकारात्मक विचारांना काही काळासाठी हे बाजूला सारत असतो आणि आपण एका विशिष्ट बिंदूवर लक्ष केंद्रित करतो. तो म्हणजे स्वामींची प्रतिमा, त्यांचे नाम, मंत्र किंवा त्यांच्याशी संबंधित एखादा सकारात्मक विचार. आणि हीच एकाग्रता आपल्या मनातील विचारांची गर्दी कमी करते आणि मनाला शांत करते. जेव्हा मन शांत होते तेव्हा ते स्पष्टपणे विचार करू शकते आणि आपल्या समस्येकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. जिथे आधी केवळ समस्या दिसत होती तिथे आता विविध पैलू आणि आपल्याला उपाय दिसू लागतात. हे एक प्रकारचे माइंडफुलनेस असते, जे आपल्याला वर्तमानात आणते आणि अनावश्यक चिंतापासून दूर करते. याच शांत आणि एकाग्र अवस्थेत आपल्या मनातील ज्ञान आणि अनुभव वर येतात. आपल्या मनात अनेक प्रश्नांची उत्तरे आधीपासूनच दडलेली असतात, पण गोंधळलेल्या मनामुळे ते आपण शोधू शकत नाही. स्वामीचे स्मरण होताच आपल्याला ते उत्तरं आपोआप मिळतात आणि आपण त्या उत्तरापर्यंत पोहोचतो. हे असेच आहे जसे की खूप पाणी आपण असतं ना, ते पाणी ढवळलं तर पाणी काय होतं, गढूळ होतं. परंतु तेच पाणी जर स्थिर झालं ना, तर गाळ खाली बसतो आणि पाणीवर स्वच्छ दिसतं. त्याचप्रमाणे आपले मनही तसंच आहे. शांत झाल्यावर ते अधिक सुदृढ हे दिसत असतं. बघा, श्रद्धा ही एक प्रचंड मोठी शक्ती आहे. जेव्हा आपल्याला विश्वास असतो की एखादी उच्च शक्ती आपल्या मदतीला येणार आहे, तेव्हा आपल्यात एक वेगळाच आत्मविश्वास हा निर्माण होत असतो. आणि ती शक्ती असते स्वामींची. त्या शक्तीत प्रचंड ताकद असते. आपल्या मनात ती सकारात्मक ऊर्जा ही संचार करत असते. ते माझ्या पाठीशी आहेत, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य आपल्याला त्या संकटातून बाहेर काढतं आणि आपल्याला मानसिक बळ देतं. या बळामध्ये आपण अधिक धैर्यवान बनतो, आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपण चांगली कृती करण्यास प्रवृत्त होत असतो. आत्मविश्वासाने आपण त्या समस्येवर उपाय हा शोधत असतो. उदाहरणार्थ, एखाद्या परीक्षेच्या भीतीमुळे अभ्यास न करता येणारा विद्यार्थी स्वामीच्या स्मरणानंतर मिळालेल्या मानसिक शांतीमुळे आणि आत्मविश्वासामुळे अभ्यासाला लागतो आणि तो अव्वल येतो. तसंच आहे, स्वामी फक्त एक निमित्त ठरतात, परंतु त्या विद्यार्थ्याला त्याची जाणीव त्या स्मरणातून होत असते. अनेकाला स्मरण करताना किंवा त्यानंतर काही विशिष्ट संकेत मिळतात, काही विचार मनात येतात किंवा काही घटना घडतात. त्यामुळे आपल्याला आपल्या प्रश्नाची उत्तरे मिळत असतात. याला काही लोक दैवी संकेत मानतात, तर काही मानसशास्त्र याला अंतर्ज्ञान किंवा पॅटर्न रेकग्निशन असे सुद्धा म्हणतात. जेव्हा आपले मन शांत असते आणि आपण एखाद्या विशिष्ट समस्येवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपला मेंदू त्या समस्येशी संबंधित अधिक माहिती जमवण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला यातून अचानक काही कल्पना सुचतात, काही नवीन दृष्टिकोन मिळतो आणि आपल्याला तो योग्य दिशेने वाटचाल करण्यास मदत हा करत असतो. स्वामी स्मरण हे या अंतर्ज्ञानाला सक्रिय करण्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरतं आणि यातून मन अधिक दृढशाली बनतं. हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. स्वामी भक्ती म्हणजे केवळ वैयक्तिक नसते, तर ते अनेकदा सामाजिक स्तरावरही अनुभवली जाते. बघा,
भक्तीमध्ये अनेक लोक एकत्र येतात आणि आपापला अनुभव सांगतात आणि या अनुभवाद्वारे सामाजिक आधाराद्वारे आपल्याला एकटे असल्याची जी भावना असते ना, ते दूर होतो आणि आपण एक मोठ्या कुटुंबाचा भाग असतो हे आपल्याला कळतं. आणि जेव्हा आपण इतरांचे सकारात्मक अनुभव ऐकतो तेव्हा आपली शक्ती, आपली भक्ती आणि आपली श्रद्धा ही अधिक दृढ होते. या सामूहिक सकारात्मक समस्या निवारण्यासाठीही पूरक असते. जेव्हा आपल्या मनातील नकारात्मक भावना, भीती, शांती, चिंता या सर्वांना आपण जेव्हा स्वामीकडे सोपवतो ना, त्यामुळे आपल्या मनावरचा ताण हलका होतो आणि मन मोकळे होतो आणि हा मानसिक भार कमी झाल्यामुळे अनेक प्रश्न आपोआप सुटल्यासारखे वाटू लागतात, कारण त्याच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा बदललेला असतो. स्वामीचे स्मरण करतात एखादा प्रश्न लगेच सुटतो हे केवळ श्रद्धेचे फळ नसून त्यामागे मानसशास्त्रीय भावनिक कार्यसुद्धा दडलेले आहे हे लक्षात ठेवा. श्रद्धा हे फक्त एक माध्यम आहे. यातून मनाला शांतता, एकाग्रता, सकारात्मकता आणि आत्मविश्वास मिळतो. हा आत्मविश्वास आपल्याला समस्येवर सक्रियपणे उपाय शोधण्यास प्रवृत्त करतो आणि आपले जे अंतर्ज्ञान असतं ते जागृत करतं. स्वामी स्मरण हे एक शक्तिशाली टूल आहे जे आपल्यातील लुप्त शक्तींना जागृत करून आपल्या समस्यावर मात करण्यास शिकवतो आणि ही एक प्रकारची मानसिक रिसेट प्रक्रिया आहे जी आपल्याला नव्याने विचार करण्यास आणि योग्य निर्णय घेण्यास भाग करते. त्यामुळे स्वामी स्मरण हे केवळ धार्मिक कर्म नसून ते एक प्रभावी मानसिक साधन आहे. ते त्या व्यक्तीला स्वतःच्या क्षमताची जाणीव करून देत असतं. आपल्या आयुष्यातील आव्हानांना समोर जाण्यासाठी ते बळ देतं. त्याने केवळ श्रद्धा न म्हणता श्रद्धेच्या माध्यमातून प्राप्त होणारी मानसिक ती एक शक्ती आहे जी आपल्यासाठी योग्य आहे असं सांगण्यास काही हरकत नाही. त्यामुळं तुम्हीसुद्धा स्वामीचं स्मरण करा. तुमचे प्रश्नसुद्धा आपोआप सुटतील, कारण आपल्या मनात जर सकारात्मक विचार असेल ना, तर ते सकारात्मक विचार आपल्याला खूप दूरपर्यंत घेऊन जातात. त्यामुळं तुमचे प्रश्न जर सुटत नसतील तर स्वामीचं स्मरण करा. त्यांचं स्मरण केल्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळून जाईल आणि स्वामीचा वरदहस्त तुमच्या डोक्यावर असल्यावर तुम्हाला कुठल्याही संकटांना घाबरायची गरज नाही, कारण स्वामी महाराज हे अखंड ब्रह्मांडाचे नायक आहेत. त्यामुळे तुम्हाला जे काय आहे आणि जे काही तुमच्यासाठी आहे ते चांगलं आहे हे लक्षात ठेवा, कारण चांगलंच तुमच्यासाठी ते देत असतात. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवा, नक्कीच चांगलं होणार आहे. आणि त्यांचं स्मरण करा आणि नित्यसेवा करा आणि स्वामींचं तुम्ही नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.